संदेशाकडे जाणार आहे. Today's title is New Season. आणि आजचा जो शीर्षक आहे तो एक नवीन ऋतू आहे. Many times God will bring new seasons in our lives. आणि पुष्कळ वेळा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक नवीन ऋतू घेऊन येतो. There is a change. He brings a change in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये एक बदल तो घेऊन येतो. Amen. Hallelujah. Amen. Are you listening? तुम्ही ऐकत आहे का? I said, मी म्हणालो God brings a change in our lives. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक बदल आणतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Say after me. माझ्या मागे म्हणा, माझ्या जीवनामध्ये परमेश्वर बदल आणतो. माझं जीवन बदलणार आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. So God is God of seasons. आणि परमेश्वर हा ऋतूंचा परमेश्वर आहे. God has made the seasons like summer, rainy season and winter and such kind of seasons. आणि परमेश्वराने जे ऋतू बनवलाय तो उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, अशा प्रकारचे ऋतू त्याने बनवलेला आहे. Yeah. So he is a God of seasons. आणि तो ऋतूंचा देव परमेश्वर आहे. And he brings good seasons in our life. आणि तो आमच्या जीवनामध्ये चांगला ऋतू घेऊन येतो. In the book of Joshua. आणि यहोशाच्या पुस्तकामध्ये Let's open book of Joshua chapter 1. आणि आपण सर्वजण यहोशाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आपण उघडणार आहे. Joshua chapter 1 verse 1 onwards. आणि यहोशा याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहे. Now after the death of Moses, the servant of the Lord, it came to pass that the Lord spoke unto Joshua, the son of Nun, Moses' minister, saying, वाचा. परमेश्वराचा सेवक मोशे त्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतीत नूनाचा मुलगा यहोशुआ त्याला परमेश्वराने सांगितले की. Yes. So here we see a situation. आणि या ठिकाणी आपण एक परिस्थिती पाहत आहे. Moses died. मोशेचा मृत्यू झालेला आहे. And Joshua is sitting there in a sad position. आणि यहोशा जो होता तो एका दुःखी परिस्थितीमध्ये बसलेला आहे. Because Joshua was depending on Moses for 40 years. कारण यहोशा 40 वर्षापासून मोशेवरती तो अवलंबून होता. In every tough times. आणि प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये, In every time of battles, आणि प्रत्येक युद्धामध्ये Joshua was depending on Moses. जोशवा जो होता तो मोशेवरती अवलंबून होता. Now his master is passed away. आणि आता त्याचा जो पुढारी आहे तो मृत्यू पावलेला आहे. Now what to do now? मग आता करायचं काय आहे? He was worried. तो चिंतामध्ये होता. He was sitting. तो बसलेला होता. Because God came there. कारण त्या ठिकाणी परमेश्वर आलेला आहे. God told him आणि परमेश्वर त्याला सांगितलेलं आहे to rise up. तू उठ. And God tells in the following verses आणि पुढच्या वचनामध्ये परमेश्वर त्याला सांगत आहे that do not be afraid of. तू कोणत्याही गोष्टीला घाबरू नकोस. God tells him be strong. आणि परमेश्वर त्याला सांगत आहे तू धैर्यानं तू भर. What all these things tells us? आणि या सर्व गोष्टी आम्हाला काय सांगत आहे? Because Joshua was afraid. आणि यहोशुआ त्या परिस्थितीमध्ये घाबरून गेला होता. Because his master died. कारण त्याचा जो गुरु होता तो मृत्यू झालेला आहे. Joshua became weak. आणि यहोशुआ त्या परिस्थितीमध्ये कमजोर झालेला आहे. That's why God tells him that be strong. म्हणून परमेश्वर त्याला सांगत आहे तू खंबीर राहा. He don't know what to do now. आणि त्याला माहिती नाही त्याला करायचं काय आहे. He don't know how to go ahead. आणि पुढे कसं जायचं त्याला माहिती नाहीये. In that kind of आणि situation, त्या परिस्थितीमध्ये God came to him. परमेश्वर यहोशुआ जवळ आलेला And आहे. God told him. आणि परमेश्वर त्याला सांगत आहे Verse number 2. दुसऱ्या वचनामध्ये God says, परमेश्वर सांगत आहे Moses my servant is dead. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. Now therefore arise. तर आता उठ. Hallelujah. हालेलुया. Say after me. तुम्ही माझ्या मागे म्हणा Oat. उठ. Oat. उठ. See, Moses died. आणि मोशे जो आहे तो मरून गेलेला आहे. He faced some loss in his life. आणि काहीतरी नियम तो पाळलेला आहे. Loss. नुकसान त्यानं भोगलेला आहे. Yes, he lost his master. त्याने त्याचा जो गुरु होता तो सेवक त्यानं गमावलेला आहे. See, loss cannot stop you. आणि जो तुमचा जो नुकसान आहे तुम्हाला थांबवू शकत नाही.
Amen. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Whatever may be the loss, तुमचं नुकसान काय पण असू शकतो, it cannot stop you तुम्हाला थांबवू शकत नाही, because कारण God has taken control over your life. आमेन, कारण परमेश्वराने तुमच्या जीवनावरती ताबा मिळवलेला आहे. So we should not cry for the loss. म्हणून त्या नुकसानीसाठी आपण रडत बसायचं You नाहीये. may lose people. तुम्ही लोकांना गमवू शकता, People may not support you. लोक तुम्हाला येण्यास सहाय्य करणार नाही, People may discourage you. लोक तुम्हाला निराश करतील, Whatever it is. जे काय असेल. But let me tell you पण मला तुम्हाला एक सांगू द्या, that loss can't bring loss of promise. आणि जो नुकसान आहे ते तुमच्या अभिवचनासाठी नुकसान आणू शकत नाही. Amen. God is not depending on the people around you. आणि परमेश्वर तुमच्या अवतीभोवती असणारे लोकांवरती अवलंबून नाहीये. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Listen, in that life of Abraham, आणि अब्रामाच्या जीवनामध्ये God told him that he will give the land of Canaan. आणि परमेश्वराने त्याला सांगितले की कनानाचा जो जमीन आहे मी तुला देणार And आहे. Abraham and Lot, they were going together. आणि अब्राम आणि लोट जो होत्या तिने एकत्र जात होते. And one day, आणि एक दिवस suddenly Lot left him. आणि अचानक रीतीनं लोट त्याला सोडून गेलेला आहे. Because Lot left him, God's promise didn't fail in the life of Abraham. आणि लोटनं अब्रामाला सोडल्यामुळे देवाचं अभिवचन अब्रामाच्या जीवनामध्ये अपयशी झाला नाहीये. Because what God wants to do in your life, it doesn't depend on the people. कारण जे परमेश्वराला तुमच्या जीवनावरती करायचं आहे ते लोकांवरती अवलंबून नाही असतो. What God wants to do in your life, it doesn't depend on your finances. आणि जे परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून राहत नाही. If we lose money, जर आपण पैसे गमवत आहे still God is able to fulfill all His तरी promises. सुद्धा परमेश्वर सक्षम आहे तुमचं अभिवचन त्याचं पूर्ण करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. If people leave you, जर लोक तुम्हाला सोडून जात आहे still God is able to fulfill all His promises in your life. तरी सुद्धा परमेश्वर त्याचं अभिवचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. परमेश्वर किसी का मोहताज नहीं है. हालेलुया. 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 अरे ये चला गया, अब मैं क्या करूं? नहीं है, वो चिंता नहीं करता है. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती You know, असो. Jesus आणि said, तुम्ही माहिती आहे येशू असं म्हणाला, if you don't praise, जर तुम्ही माझी स्तुती करणार नाही even these stones will start praising तर हे God. दोंडे माझी स्तुती करायला सुरुवात करतील. आप नहीं है, तुम्ही नाही आहे, परमेश्वर पत्थर को भी यूज करेगा. परमेश्वर दोंडांना सुद्धा उपयोग करून घेईल. हालेलुया. हालेलुया. आपके पीछे परमेश्वर पड़ता नहीं, जी ये रे बाबा ऐसा कर रे बाबा. नो. परमेश्वर तुमच्या मागे धावत येत नाही. Hallelujah. हालेलुया. He doesn't fall before us and request आणि us. तो आमच्या पुढे झुकून विनंती करत नाही. तू नहीं है, दूसरे को लेता हूं मैं. तू नाहीस तर मी दुसऱ्याला घेतो. That's what happened here. आणि याच गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहे. God himself removed Moses. परमेश्वर स्वतः मोशेला काढलेला आहे. What an amazing God. किती अद्भुत परमेश्वर आहे. God told Moses, परमेश्वर मोशेला सांगितलं, Moses, मोशे now you can't go. तू आता त्या देशामध्ये जाऊ शकत नाहीस, You come to me now. तू माझ्याकडे ये आता. So Moses died. आता मोशे मेला God took Moses to heaven. आणि परमेश्वर मोशेला स्वर्गात नेला. Hallelujah. हालेलुया. What does it say? याचा अर्थ काय आहे? What does it say? हे काय आम्हाला सांगत आहे? We may be very, very powerful like Moses. आणि मोशेसारखं खूप सामर्थ्यशाली व्यक्ती असू शकतो. A powerful person. If we lose a powerful person, even at that time, God can fulfill His promise. आणि जर एक सामर्थ्य शक्ती असणाऱ्या व्यक्तीला जरी आपण गमावलो त्या परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वर आपलं अभिवचन पूर्ण करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती Praise the असो. Lord. Praise the Lord. So Joshua became very weak person. आणि या परिस्थितीमध्ये योशा खूप कमजोर बनलेला आहे. The first thing, आणि पहिली गोष्ट जी आहे, number one, पहिली गोष्ट, the circumstances does not stop promises of God. आणि परिस्थिती परमेश्वराच्या अभिवचनाला थांबवत नाही. No. नाही. Hallelujah. हालेलुया. No one can stop God working in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी कोणीही परमेश्वराला थांबवू शकत नाही. उसे आपके जीवन में क्या करना है, परमेश्वर करेगा ही. आणि जे काम परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये करायचे तो करणारच. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर को कोई भी रुकावट नहीं बन सकता है. कोणीही सुद्धा इने परमेश्वरासाठी इने आडबीत बनू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. इसलिए परमेश्वर कहता है हिम्मत से रहो. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे तू खंबीर राहा. Be strong, Joshua. आणि यहोशूला सांगत आहे तू खंबीर राहा. Be courageous, Joshua. आणि तू धाडसीनं तू भर म्हणून सांगितलेलं God आहे. says here आणि परमेश्वर या ठिकाणी सांगत in verse आहे number 2, दुसऱ्या अध्यायामध्ये He दुसऱ्या says- अध्यायामध्ये तो सांगत आहे, rise, तो म्हणत आहे उठ. arise, तो म्हणत आहे उठ. and he says go. आणि तो सांगत आहे जा. Hallelujah. हालेलुया. Say after me. तुम्ही माझ्या मागे म्हणा,
उठ उठ. म्हणा, उठ सर्वजण म्हणा, जा, जा. उठ उठ. जा, जा. उठ उठ. जा. जा. रडायचं बंद करा. Amen. हालेलुया, हालेलुया. 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 काय रडतोस तू मोजेस मेला म्हणून? आता रडायची वेळ नाहीये. निराशा मत रहना तू. Amen. हालेलुया. हालेलुया. उठ खड़े हो जाओ और आगे बढ़ो. Amen. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपके जीवन कभी भी रुक नहीं सकता. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Because God is leading you, कारण परमेश्वर तुम्हाला चालवत आहे, not any man. कोणा मनुष्य नाही. Why are you discouraged? मग तुम्ही का निराश झालेला आहे? Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. देवाची स्तुती You असो. should look unto God. तुम्हाला देवाकडे पाहायचं आहे. God says, आणि परमेश्वर सांगत आहे, arise उठ म्हणत आहे and go. आणि जा म्हणत आहे. Arise उठ and go. आणि तू जा. Where to go now? आता जायचं कुठं? That is the question. आता हा आमच्यासाठी एक That प्रश्न is the आहे question. आणि हे आमच्यासाठी प्रश्न आहे. God gave him directions. आणि परमेश्वराने त्याला मार्ग दाखवलेला आहे. He didn't go wherever he wanted. त्याला जिथं पाहिजे होतं त्या ठिकाणी तो गेला नाहीये. God gave him a आणि direction. परमेश्वराने त्याला मार्ग दाखवलेला आहे. What did God tell him? आणि परमेश्वराने त्याला काय सांगितलेलं आहे? In verse number 2, God says, आणि दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वर त्याला सांगत आहे, here it says that, now my servant is dead. Now therefore arise, go over the Jordan, and all these people, you and all these people, into the land which I do give to them, even to the children of Israel. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व या अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित या नार्देन ओलांडून जा. And it says, every place that the sole of your foot shall tread upon, and I have given unto you, as I said unto Moses. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडतील ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. See, when God tells us something, He gives us some promise. आणि ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे तो आम्हाला एक अभिवचन देतो. How that promise will be fulfilled in our life. आणि आमच्या जीवनामध्ये ते अभिवचन कसं पूर्ण होणार आहे. परमेश्वर कुछ देता हूं कहता है तो वो किस तरह हमें मिलता है. आणि जर परमेश्वर आम्हाला सांगत आहे मी तुला काहीतरी देत आहे तर तो कशा प्रकारे आम्हाला प्राप्त होतो, कैसे मिलता है? तो कसा आम्हाला मिळतो, क्या हमने कभी सोचा है? ह्याचा कधी आम्ही विचार केला आहे का? कैसे मिलेगा? आणि ह्या गोष्टी आम्हाला कसं मिळणार? See, there are thousands of promises in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये हजारो संख्येने आम्हाला अभिवचन आहेत. But in many people's lives we see those promises are not fulfilled. पण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ते अभिवचन पूर्ण होताना आम्ही पाहत नाही. Why? का? Today we are going to learn how we can even possess those promises. आणि आज आपण शिकणार आहे की ते अभिवचनाला आम्ही कसं मिळवू शकतो. See, God's promises doesn't come. All the promises are not automatic. आणि जे देवाचं अभिवचन आहे तो ऑटोमॅटिक चालत नाही. मी तुला असं करणार आहे ते ऑटोमॅटिक घडत नाहीये. हालेलुया. हालेलुया. देव असं म्हटलं मी तुला नोकरी देणार आहे ते ऑटोमॅटिक घडत नाहीये. मला पण काहीतरी करायचं असतो. येस. हालेलुया. हालेलुया. मैं तुझे समृद्धि दूंगा, मैं तुझे संपत्ति दूंगा, तो वो संपत्ति ऐसी ही निकल के नहीं आती है. Amen. Amen. Hallelujah. So परमेश्वर जब एक वाचा देता है, when God gives us a promise, we also need to do something. आणि ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला एक अभिवचन देतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा काहीतरी करायचं आहे. Some promises are automatic. आणि काय अभिवचन आमच्यासाठी ऑटोमॅटिक कार्य करतो. Not all the promises. आणि सर्व अभिवचन नाही. So here when God told that I will give you that land of आणि Canaan, ज्यावेळेस परमेश्वराने सांगितले की तो जमीन मी देश मी तुम्हाला देणार आहे, God is telling Joshua, परमेश्वर योशुआला सांगत आहे, योशुआ you will give this land to your people. तू हे देश तुझ्या लोकांना देणार आहेस. Amen. Hallelujah. कौन देणार है? कोण देणार आहे? कौन देणार है? योशुआ को परमेश्वर कहता है ये देश है ना, तू चिंता करते बैठा ना क्या होगा आगे, ये पूरा देश तुझे बांट कर देना है. Amen. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. हम रोते हुए बैठे हैं छोटे छोटे चीजों के लिए, तो परमेश्वर बड़ा बड़ा प्लान लेके बैठा है. Amen. Amen. हालेलुया. हालेलुया. इतना बड़ा चीज तुझे करना है,
उठ, that's why he says, arise and go. आणि म्हणून परमेश्वर सांगत आहे उठ आणि जा, हाँ, रोना बंद कर दो अभी, तुझं रडणं बंद कर आता अभी काम करना चालू करो. आणि काम करायला सुरुवात कर. Hallelujah. हालेलुया. So what we have to do now? मग आता आम्हाला करायचं काय We आहे? have to step into the promised land. त्या अभिवचन वतन देशामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. Number one, पहिली गोष्ट, you have to step into. तुम्हाला पाऊल उचलून जायचं आहे. गो म्हणजे काय करायचं? जा म्हणजे याचा अर्थ काय 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 आपल्याला काय करायचं आहे? पाऊल उचलायला पाहिजे की नाही? येस, Amen. आमेन. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? हाँ, जब परमेश्वर कुछ देता हो बोलता है ना, तब आपको एक कदम आगे बढ़ना पड़ता है. येस, प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. बैठे बैठे हर एक चीज पूरा होता नहीं है. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हम सपने देखते हुए बैठे ना, सिर्फ सपना, हम सपनों को सौदागर बन सकते हैं, लेकिन सपना कभी पूरा नहीं होता है. प्रेज लॉर्ड. So we have to step into the promise of God. मग त्या देवाच्या अभिवचनामध्ये आपल्याला इकडे प्रवेश करायचा आहे We need to walk towards the promise. आणि त्या अभिवचनाकडे आम्हाला चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. You know what the God says here? आणि या ठिकाणी परमेश्वर काय सांगत आहे? What God said here. परमेश्वर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? Verse number 3. तिसरं वचन, Every place that the sole of your foot shall tread upon, that have I given unto you, and as I said unto Moses. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. What God said here. आणि परमेश्वर या ठिकाणी काय सांगितलेलं God आहे? says, परमेश्वर सांगत आहे wherever the sole of your foot you are going to tread. आणि ज्या ज्या ठिकाणी तू तुझा पाऊल टाकणार आहेस, समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? That land I have given to you. ते जमीन मी तुला दिलेलं आहे. Praise the Lord. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. और एक बार सुनेंगे? पुन्हा एकदा ऐकणार आहे का? हिंदी में पढ़ो. कोणीतरी हिंदीमध्ये तीसरा वाचा. वचन हिंदी में. तिसरं वचन, उस वचन के अनुसार जो मैंने मूसा से कहा है, हाँ. अर्थात जिस जिस स्थान पर तू पाँव धरोगे, हाँ? सब में तुम्हें- क्या क्या? जिस जिस स्थान पर जिस जिस स्थान पर तुम पाँव धरोगे, तुम पाँव धरोगे, वह सब मैं तुम्हें देता हूँ. वो सब मैं तुम्हें देता हूँ. आमेन. अरे भैया, पाँव तो रखो. हालेलुया. हम पाँव रखते नहीं, लेकिन सब कुछ चाहिए हमें. हालेलुया. 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 How God's promise going to be fulfilled in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाचं अभिवचन कसं पूर्ण होणार आहे? घर बैठे बैठे नहीं है. घरात बसवून होत नाही. हाँ, मैं बैठ जाऊंगा सब कुछ करेगा परमेश्वर, नहीं, तुझे भी करना है. आमेन. हालेलुया. हालेलुया. इधर परमेश्वर कहता है, आणि या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे जिधर क्या क्या है हिंदी में? जिस जिस स्थान पर जिस जिस स्थान पर तू पाँव रखेगा ना, वो मैं देता हूं. अगर मैं पाँव ही रखा नहीं, मिलेगा क्या मुझे? मिलेगा? हम कुछ भी नहीं करते, लेकिन मुझे हमसे प्रार्थना करते हैं. लिसन, ऐका, आई वॉन्ट टू टेल यू समथिंग. मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे आई वॉन्ट टू टेल यू समथिंग पंचिंग. आणि काहीतरी भारीक तुम्हाला सांगणार आहे. यू आर जस्ट प्रेइंग. तुम्ही फक्त प्रार्थना करत आहे. यू आर जस्ट प्रेइंग. तुम्ही फक्त प्रार्थना करत आहे. You are not going to take step of faith. तर तुम्ही विश्वाचा पाऊल घेणार नाही. When you pray, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, prayer will give you authority. प्रार्थना तुम्हाला एक अधिकार देतो. Amen. Hallelujah. Amen. Hallelujah. जो प्रार्थना करता है, वो प्रार्थना के द्वारा आपके अंदर एक अधिकार मिलता है. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तर प्रार्थनाद्वारे तुम्हाला एक अधिकार प्राप्त होतो. क्या है वो अधिकार? तो अधिकार काय आहे? The authority to step forward. आणि तो अधिकार म्हणजे पुढे जाण्यासाठी एक पाऊल उचलणं. Hallelujah. Amen. Hallelujah. 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 You cannot be lazy just by prayer. फक्त प्रार्थना करून आळशी बनायचं नाहीये. You see, some people are so lazy, they are depending only on prayer. आणि लोक इतके आळशी झालेले आहेत की फक्त प्रार्थनावरती अवलंबून राहतात. I prayed everything, now God will do. आणि मी प्रार्थना केला आणि सर्व काही परमेश्वर करेल. Sometimes God does, आणि कधी कधी परमेश्वर करतो, but every time पण प्रत्येक वेळे God expects you परमेश्वराची अपेक्षा आहे to take a step of faith. की तुम्ही एक विश्वासाचा पाऊल उचला. What God told here, आणि या ठिकाणी परमेश्वर काय सांगत आहे? every place
प्रत्येक ठिकाण that the sole of your foot shall tread upon, ज्या ज्या ठिकाणी तू तुझं पाऊल टाकणार आहेस I have given it to you. ते मी तुला दिलेलं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. God is telling like this. आणि परमेश्वर असं सांगत आहे, जिस चीज पर तुम हाथ रखोगे ना वो क्या- तेरा बन जाएगा. ज्या ज्या गोष्टीवर तू हात ठेवणार तो गोष्ट तुझा होणार आहे. Hallelujah. हालेलुया. चर्च होने के बाद मेरे कार पर कोई हाथ मत रखना. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. कोल्हापुर में जाते जाते ना ऐसा हाथ करते हुए जाओ, परमेश्वर मुझे ये Amen, चाहिए. amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, Caleb said, I want that mountain. आणि कालेब सांगितलं मला तो डोंगर हवा आहे. Hallelujah. हालेलुया. You also can pray, तुम्ही सुद्धा अशी प्रार्थना करू Lord, शकता, give me this. प्रभू तू मला हे दे. Because when you are praying, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत आहे that will release an anointing, an authority in your life. तो एक अधिकार तुमच्या जीवनामध्ये घोषणा करतो किंवा इने सोडतो. Amen. आमेन. जो प्रार्थना करता नहीं है ना, उसके अंदर वो अधिकार आता ही नहीं है. आणि जो प्रार्थना करत नाही ना तो अधिकार त्याच्या जीवनामध्ये कार्य करतच वो नाही. अधिकार नहीं है उस चीज को लेने की. आणि तो अधिकार नाही त्या गोष्टी प्राप्त करण्याचं. परमेश्वर ने आज सुबह में मुझे ये बात कहा. आणि परमेश्वर ह्या गोष्टी मला या सकाळी सांगितलं. आज सुबह में प्रार्थना करते समय आणि आज सकाळी मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो परमेश्वर ने कहा, परमेश्वरानं मला असं सांगितलं. मैं जोशुआ के पुस्तक में ना हेडिंग में मैं लिख के रखा हूं मैं वो वचन. आणि यहोशाच्या ज्या पुस्तकाच्या आहे ना त्या वरतीच मी लिहून ठेवलेलं आहे. प्रेयर गिव्स यू अथॉरिटी. प्रार्थना तुम्हाला अधिकार देतो. हालेलुया. हालेलुया. बिकॉज यू डोंट प्रे, तुम्ही प्रार्थना करत नाही म्हणून यू आर नो अथॉरिटी मॅन. तुम्ही कोणत्याही अधिकाराचा व्यक्ती नाहीये. यू कॅनॉट डू एनीथिंग. तुम्ही काहीच करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. व्हेन यू प्रे, आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, मॉर्निंग यू आर प्रेइंग, सकाळी तुम्ही प्रार्थना करत आहे, आफ्टरनून यू आर प्रेइंग, दुपारच्या वेळेस तुम्ही प्रार्थना करत आहे, नाइट यू आर प्रेइंग, रात्रीच्या वेळेस तुम्ही प्रार्थना करत आहे, एव्हरी टाइम यू आर आणि प्रेइंग. प्रत्येक वेळेस तुम्ही प्रार्थना करत And आहे. what happens? आणि मग काय होतो? You are praying and you are praying and you are praying. तुम्ही प्रार्थना आणि प्रार्थना आणि प्रार्थना करत आहे. The God is giving you authority and authority and आणि authority. परमेश्वर तुम्हाला अधिकार आणि अधिकार आणि अधिकार देत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If you don't pray, जर तुम्ही प्रार्थना करत नाही your life will become a life of struggle. तर तुमचा जो जीवन आहे तो एक कष्टाचं जीवन बनणार You are आहे. struggling. तुम्ही कष्ट करत आहे. See, hard work is different, struggle is different. आणि कष्ट करणं हार्ड वर्किंग वेगळं आहे आणि संघर्ष करणं वेगळं आहे. Hallelujah. हालेलुया. हम जीवन में हमेशा संघर्ष ही करते रहते हैं. आणि जीवनामध्ये आम्ही नेहमी संघर्ष करत राहतो. मेहनत करना अलग है, संघर्ष करना अलग है. आणि कष्ट करणं वेगळं आहे आणि संघर्ष करणं वेगळं आहे. आप मेहनत करो, परमेश्वर कहता है मेहनत करो. परमेश्वर सांगत आहे की तुम्ही कष्ट करा. जब आप प्रार्थना करने वाला आदमी बनेगा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती बनतात, परमेश्वर संघर्ष को आपके जीवन से निकाल आमेन, तर देगा. परमेश्वर तुमच्या जीवनातून संघर्ष काढून टाकतो. संघर्ष निकालने के बाद आणि संघर्ष काढून टाकल्यानंतर ना, अभी क्या है? आता काय आहे? मेहनत करना है. तुम्हाला कष्ट करायचं आहे. लेकिन परमेश्वर में मेहनत भी नहीं करता हूँ. पण परमेश्वर मी आता कष्ट देखील करत नाही. हाँ, मेहनत नहीं करता हूँ मैं. मी आता काम करत नाही. तो तू प्रार्थना करता है, मग जर तू प्रार्थना करत आहे, तू सुबह में प्रार्थना करता तू है, सकाळच्या वेळेस प्रार्थना करतो, तू दोपहर में प्रार्थना करता है, दुपारी तू प्रार्थना करतोस, तू आते जाते प्रार्थना करता येता है. जाता तू प्रार्थना करत आहेस. इसीलिए म्हणूनच परमेश्वर तुझे ऐसा ताकत देता है, ऐसा अधिकार देता है, परमेश्वर अशा सामर्थ्याने अशा अधिकाराने तुला भरतो. तब तू मेहनत करने लगेगा. त्यावेळेस तुम्ही कष्ट करायला पण सुरुवात करता. हालेलुया. 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 तू मेहनत करेगा. आणि मग तू कष्ट करायला सुरुवात करतो. हम सोचने में दिन बहुत गुजारते हैं. आणि विचार करण्यामध्येच आपण दिवस घालवतो. हे केलं तर काय होणार, तसं होणार, असं होणार, नाही झालं तर काय करू, असं फेल झालं तर काय करू, पडलं तर काय करू, पाय तुटलं तर काय करू. वी आर ऑलवेज वरीड. आपण फक्त चिंता करत राहिलेला आहे. बिकॉज ऑफ दॅट आणि या कारणास्तव वी आर इन द सेम प्लेस. आपण त्याच पातळीवरती आहे. गॉड कॅनॉट टेक यू टू द हायर आणि प्लेस. परमेश्वर तुला उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकत नाही. गॉड सेज अराइज. परमेश्वर म्हणत आहे उठ, गो. जा. हालेलुया. हालेलुया. अराइज उठ म्हणत आहे and go. आणि जा म्हणत आहे. Wherever you keep your foot, आणि ज्या ठिकाणी तू तुझा पाऊल ठेवशील that belongs to you. ते ठिकाण तुझं आहे. मुझे मांगते हुए मत बैठ. तू माझ्याकडे मागत बसू नकोस. हे दे, ते दे. हे दे आणि ते दे.
कहाँ पाँव रखेगा वो तेरा हो ज्या जाएगा। ठिकाणी तो पाऊल ठेवशील तो ठिकाण तुझा आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the देवाची Lord. स्तुती असो. What a freedom we have in आणि God. कोणता मोकळीता परमेश्वरामध्ये आमच्यासाठी आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. God tells आणि here, परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे, He says, I have given unto you. आणि मी तुम्हाला दिलेलं आहे. आमेन. देता हूं कहा? देत आहे म्हणून सांगितलेलं आहे का? देता हूं ऐसा कहा नहीं, मैं दे चुका हूं। देणार आहे सांगितलेलं नाही तर दिलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. हालेलुया। हालेलुया. मैं दे चुका मी हूं, तुला दिलेला आहे. अब मुझे क्या करना आणि है? आता मला काय करायचं आहे? पाँव रखना है। मला पाऊल उचलायचं आहे. हालेलुया। हालेलुया. I need to take a step of faith. आणि विश्वाचं पाऊल मला उचलायचं आहे. And then what the Bible आणि says. मग पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो? Let us read the next verse. पुढचं वचन आपण वाचणार आहे. Let us read next verse. आणि पुढचं वचन आपण वाचणार आहे. Verse number 5. आणि 5वं वचन. Verse number 5 says, आणि 5वं वचन आम्हाला सांगत आहे, There shall not any man be able to stand before you all the days of your life. As I was with Moses, I will be with you. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. हाँ, जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. हाँ, क्या कहता है इधर? आणि या ठिकाणी काय सांगत आहे? हालेलुया. जसा मोशे बरोबर मी होतो Okay. तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. Hallelujah. हालेलुया. What this verse says. आणि हे वचन आम्हाला काय सांगत आहे? I am with you मी as तुझ्या I was with Moses. जसं मोशे बरोबर होता तसा मी तुझ्या बरोबर आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. I don't want to go in detail for that verse. आणि या वचनामध्ये जास्त आम्ही जाणार नाहीये. Yeah, read next part. पुढचं वचन आपण वाचणार आहे. So here only one thing we see, that I will be with you. आणि या ठिकाणी आपण काय पाहताय की मी तुझ्या संगतीन असणार आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. हाथ ऊपर करके हात वर करून तुम्ही सांगू शकता. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर क्या कह रहा है? या ठिकाणी परमेश्वर काय सांगत आहे? मैं तेरे साथ हूँ. मी तुझ्या संगतीन आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. सुनो, ऐका. God is with Joshua. आणि योशुआ बरोबर परमेश्वर आहे. God is not telling him like this. आणि परमेश्वर त्याला असं सांगत नाहीये, I will come, मी येतो, I will hold your legs मी तुझा पाय पकडतो and lift you up, आणि मग तुझं पाऊल उचलतो, and I will hold another leg, मग दुसरा पाय पकडतो, I will lift you up. ते सुद्धा मी उचलून पुढे टाकतो. No, no, असं सांगत नाहीये. I am with you. मी तुझ्या संगतीन आहे. Now what you have to do? मग आता तुला काय करायचं आहे? You have to just walk. तुला फक्त चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. It is just a walk of faith. आणि एक विश्वाचा चाल आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. If we just take a walk of faith, जर तुम्ही विश्वासाचा तुम्ही चालणार, the land belongs to you. मग ती देश तुमचा आहे. Whatever you touch belongs to you. जे ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल ते गोष्ट तुमचा आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Don't just keep praying. Okay. We have to. I told you we have to pray. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रार्थना करायचं आहे. If you pray, that will release authority over जर you. तुम्ही प्रार्थना कराल तो अधिकार तुम्ही प्राप्त करता. So the number 3 is the God's presence. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाची उपस्थिती किंवा सानिध्य. Hallelujah. हालेलुया. God's presence. आणि देवाचं सानिध्य. Now 2 things are there. आणि या सानिध्यामध्ये 2 गोष्टी आहेत. One side the entire nation is there. आणि एका ठिकाणी संपूर्ण राष्ट्र आहे, Canaan is there. कानान देश आहे, On the other side God's presence. आणि Is there. दुसऱ्या ठिकाणी परमेश्वराचं सानिध्य आहे. 2 चीज परमेश्वर दिया उसको. आणि त्याला 2 गोष्टी परमेश्वराने त्याला दिलेला आहे. देश भी दे दिया त्याला देश देखील दिलेला आहे और परमेश्वर को उपस्थिति भी दे दिया. आणि परमेश्वराची उपस्थिती देखील परमेश्वराने दिलेली आहे. Hallelujah. हालेलुया. दोनों प्रॉमिस में कौन सा प्रॉमिस बड़ा है? आणि दोन्ही अभिवचनामध्ये सगळ्यात मोठा अभिवचन कोणतं आहे? देश या उपस्थिति? देश काय उपस्थिती. हाँ, उपस्थिति. Without presence, your promise cannot be fulfilled. आणि देवाची उपस्थिती विना तुम्ही देवाचं अभिवचन प्राप्त करू शकत नाही. So promise आणि मग अभिवचन and presence. आणि देवाची उपस्थिती. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाची स्तुती असो. So if you want to take the promise, आणि जर तुम्हाला तो अभिवचन प्राप्त करायचा आहे, faith alone is not enough. फक्त विश्वास पुरेसा नाहीये. Faith alone is not enough. फक्त विश्वास पुरेसा नाहीये. Read verse number 6. आणि 6वं वचन तुम्ही वाचा. Read verse number 6. आणि 6वं वचन तुम्ही वाचा. What he says. या ठिकाणी काय सांगत आहे? Be strong and of a good courage. खंबीर हो, हिम्मत धर. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. बाजू वाले को बोलो खंबीर हो, हिम्मत धर. आणि बाजूवाला सांगा. Hallelujah. हालेलुया. हिंदी में क्या है?
हिंदीमध्ये काय आहे? इसलिए हिवाए बांधकर दृढ़ हो जा। हिवाय बांध कर दृढ़ हो जा। हम मराठी में बोलेंगे, हिंदी में समझ में नहीं आया। हालेलुया, मराठीतच बोलूया आपण. हालेलुया। हालेलुया. हिंदी में जरा बडा आहे, ठीक आहे. काय ते मराठीमध्ये? खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर. हिम्मत धर। हालेलुया। हालेलुया. और आपके बाजू वाले के बोलो, आणि खंबीर हो, बाजूवाल्याला सांगा तुम्ही खंबीर हो हाँ हिम्मत धर। आणि हिम्मत धर. झगड़ा मत करो, भांडू नका. पति पत्नी झगड़ा कर रहे हैं, बोल हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो. प्यार से झगड़ रहे, अच्छी बात है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. So, if you want to see, keeping step was not so easy. आणि पाऊल उचलणं हे सोपं नव्हतं. हा, हे काय सांगितलं, फक्त पाऊल उचलायचं म्हणे झालं सगळं, असं नाही. मी पण करतो, थांब गडबड करू नको. तुला हिम्मत लागते त्याला. Amen. हालेलुया. हालेलुया. You need courage. आणि त्यासाठी हिम्मत लागतो. You need strength. आणि त्यासाठी सामर्थ्य लागतो. Praise the Lord. जीवन में ना कभी भी बलहीन नहीं बनना है। आणि कधीही जीवनामध्ये असमर्थ व्हायचं नाहीये किंवा Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. You cannot become weak. तुम्ही कमजोर बनू शकत नाही. You cannot become weak. आणि तुम्ही कमजोर बनू शकत If नाही. you become weak, आणि जर तुम्ही कमजोर बनता you cannot get the promise. तर तुम्हाला ते अभिवचन प्राप्त होत नाही. How we become weak, you know? आणि आपण कमजोर कसं बनतो? तर काय करायचं, कसं होणार, आता पुढं काय होणार आहे, कधी होणार आहे. You are just sitting and thinking you failed. आणि तुम्ही फक्त बसून विचार करत आहे तर तुम्ही अपयशी झालेला आहे. If you are doing this, आणि जर तुम्ही असं करत आहे you can write down. तर तुम्ही लिहून घ्या. You will not get anything. तुम्हाला काहीच मिळणार नाही. You will not get anything. तुम्हाला काहीच मिळणार नाही. सिर्फ सपना ही देखेगा, फक्त स्वप्न बघत राहणार. तेरे जीवन में कुछ नहीं होने वाला. आणि तुमच्या जीवनामध्ये काहीच होणार नाही. जो आदमी हिम्मत से डटे रहेगा, आणि जो व्यक्ती खंबीर होतो, मोसेस मर गया है, मोशे मेला होता. कुछ भी होने दो, काही सुद्धा होऊ दे. अभी आगे बढ़ना है, आता पुढे जायचं आहे. कुछ भी होने दो, काही सुद्धा होऊ दे, मुझे हिम्मत से डटे रहना, मला हिम्मत धरायचा आहे. इस परिस्थिति के मुकाबला करना आणि या है, परिस्थितीच्या विरोधात मला मुकाबला करायचा इसके आहे. खिलाफ मुझे जाना आणि है. या विरोधात मला जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. 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 जब समस्या आती है, आणि ज्यावेळेस परिस्थिती येतो, अगर आप डर के बैठते हैं, ज्यावेळेस तुम्ही घाबरून बसता, बहुत चीज आप गवा सकते हैं. बऱ्याच गोष्टी गवा तुम्ही गमवू शकता. Praise the Lord. देवाची स्तुती असो. 3 times God told here, be strong and of good courage. आणि 3 वेळा परमेश्वर यहोशाला सांगतोय तू खंबीर हो आणि हिम्मत रख. 6, 7, 8, 9 in 4 verses. 3 times God told him. 6, 7, 8 वचनामध्ये 3 वेळा परमेश्वर त्याला सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. See what we do, you know. आणि आपण काय करतो? परमेश्वर की उपस्थिति मेरे साथ में है. आणि परमेश्वराची उपस्थिती माझ्या बरोबर आहे. वाह, हालेलुया. मैंने प्रार्थना किया, मी प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. इतना बस नहीं है, इतकाच पुरेसा नाहीये. हिम्मत से डटे आणि रहो. हिम्मत धरायला लागतो. हम वही चीज छोड़ देते हैं, आणि त्याच गोष्टी आपण सोडतो. प्रार्थना करते हैं, आम्ही प्रार्थना करत आहे हाँ, और बोलते हैं परमेश्वर मेरे साथ है, आणि सांगत आहे की परमेश्वर माझ्या संगती देव आहे. माझ्या बरोबर आहे, सगळं करणार, पण तुझं पाय तू उचलायचं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. When you take a step of faith, then only God will do. ज्यावेळेस तुम्ही विश्वाचं पाऊल उचलता त्यावेळेस परमेश्वर काहीतरी करणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And then, आणि मग so being courageous is very important. मग तुम्ही धाडशी असणं खूप महत्वाचं आहे. Satan may come and threaten you. सैतान येणार आणि तुम्हाला धमकी देऊ शकतो. आपको कमजोर बना देता तो है. तुम्हाला कमजोर बनवू शकतो. वो बोलता है तेरे पास क्या है, तो म्हणाल तुझ्याजवळ काय आहे, तुझसे क्या होगा, काय होणार त्याच्यानं, तू क्या कर सकता है, त्याच्यातनं तू काय करू शकतोस, तुझसे कुछ नहीं होने वाला. त्याच्याद्वारे कायच होणार नाही. At that time, आणि त्या वेळामध्ये whatever is there with you, God will use. आमेन. जे काय तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी परमेश्वर उपयोगित करेल. आप सोचते होंगे बड़े बड़े चीज अगर ऐसा मेरे पास रहा ना, मैं ये करके दिखाता हूँ. आणि तुम्ही विचार करत असाल की या गोष्टी जर माझ्याकडे असतं तर मी करून दाखवलं असतो. लेकिन पण परमेश्वर क्या करता है, परमेश्वर काय करतो, जो तेरे पास है ना, जे तुमच्या जवळ आहे ना, उसी चीज को परमेश्वर उपयोग करता है. त्याच गोष्टी घेऊन परमेश्वर त्याचा उपयोग करून घेतो. तेरे पास ऐसा कुछ ना कुछ चीज है. तुमच्या जवळ अशा काहीतर नाही काहीतर गोष्टी आहेत. हालेलुया. हालेलुया.
King Saul had army. आणि सौल राजाजवळ सैन्य होतं, He had weapons. त्याच्याकडे शस्त्र होते. Still he couldn't defeat Goliath. तरी सुद्धा तो गोलियातला हरू शकला नाही. Why? का? Saul was praying, सौल त्या ठिकाणी प्रार्थना करत होता, "Oh God, give us victory, give us victory." आणि परमेश्वर तुम्हाला याने विजय दे, तुम्हाला विजय दे. He had swords. त्याच्या हातामध्ये तलवार होता, God was with Saul, आणि परमेश्वर सौल संगतीन होता, but he couldn't defeat the Goliath. पण तो गोलियातला हरू शकला नाही. David comes. दावीद येत आहे. Hallelujah. आमेन. Praise the Lord. याची स्तुती असो. David came there. त्या ठिकाणी दावीद येतो. What did he do? तो काय करत आहे? He had no army with him. त्याच्याजवळ कोणताही सैन्य नव्हता. Hallelujah. हालेलुया. He had no sword with him. त्याच्याबरोबर कोणती तलवार नव्हती. He had a swing. त्याच्याकडे गोपन होता. What did God do? आणि मग देवानं काय केलेलं आहे? God looked at him. देवानं दावीदाकडे पाहिलं, This fellow is praying. आणि हा व्यक्ती प्रार्थना करत आहे. King Saul. सौल राजा प्रार्थना करत आहे. This fellow he is praying. This fellow has the army. हा राजा जो आहे तो प्रार्थना करत आहे, त्याच्याकडे सैन्य आहे, This fellow has the weapons. त्याच्याकडे शस्त्र आहेत. I will not use this fellow. मी या व्यक्तीचा उपयोग करणार I will नाही. use David. You. आणि दावीद, मी तुझा उपयोग करून घेणार आहे. क्यों? का? क्यों? का? सब कुछ रहते हुए भी सौल राजा गोलियत को मार नहीं सका. दावीद उसके पास गोपन था. उस गोपन से उसको जीत मिला. क्यों? आणि सौल राजाकडे सगळं असताना त्याला इने विजय प्राप्त झाला नाही, तर दावीदाकडे फक्त गोपन असताना त्यानं गोलियातला कसं काय मारला? क्यों बोलिए? का? हा? सौल बरोबर पण देव आहे. सौल बरोबर पण देव आहे. बरोबर आहे. तो पण रोज प्रार्थना करत होता. तलवार है, सगळं आहे. सब रह के भी वो गोलियत को मार नहीं सका. क्यों मालूम है? आणि का तुम्हाला माहिती आहे का? हिम्मत नहीं था उसके Amen. पास. त्याच्याकडे हिंमत नव्हती. आगे बढ़ने का हिम्मत नहीं था. पुढे जाण्यासाठी त्याच्यामध्ये हिंमत नव्हती, वो हिम्मत दावीद के पास था. आणि ते हिंमत दावीदाजवळ होता. अगर तेरे पास हिम्मत है, आणि तुमच्या जवळ जर तो हिंमत असेल, कुछ कर गुजरने की हिम्मत है, काही तर करण्याची जर तुमच्यामध्ये हिंमत आहे, परमेश्वर तेरे साथ आएंगे. Amen. परमेश्वर तुमच्या संगतीने येणार. ये प्रार्थना करने वाला सिर्फ प्रार्थना ही करते हुए आणि बैठा ह्यो है. प्रार्थना करणारा व्यक्ती फक्त प्रार्थना करतच राहणार. प्रार्थना करना है. प्रार्थना करायचं आहे. मुझे कहने दो. मला काय तर सांगायचं आहे. आय मे बी रॉंग. मी चुकीचा असू शके. मी काहीतरी चुकीचं बोलतो. आता चुकीचं बोलतो. काय माहितीये, अनेक लोक आहेत ते प्रार्थना करत नाही तरी सुद्धा सक्सेसफुल आहे. मी दाखवतो तुम्हाला. प्रार्थनाच करत नाही, बायबल वाचेल तरी सुद्धा सक्सेसफुल आहे. का? त्यांच्यामध्ये हिम्मत आहे. येस. ह्याचा अर्थ तुमचं हिम्मत प्रार्थनेला बाजू ठेवू शकत नाही. आमची हिम्मत प्रार्थनामधून जन्म घ्यायला पाहिजे. Amen. दिस इज हाऊ ख्रिश्चन शुड फाईट द बॅटल. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती युद्ध लढायला पाहिजे. वर्ल्डली पीपल दे डोंट प्रे. आणि जगिक लोक प्रार्थना करत नाही. वर्ल्डली पीपल दे डोंट हॅव गॉड्स प्रेझेन्स. आणि जगिक लोकांकडे देवाची उपस्थिती नाहीये, स्टील दे आर सक्सेसफुल. तरी सुद्धा ते यशस्वी आहेत. वाय? का? दे हॅव करेज. कारण त्यांच्यामध्ये हिंमत आहे. डेव्हिड हॅड दॅट करेज. आणि दावीदामध्ये तो हिंमत होता. दॅट्स वाय गॉड टोल्ड हिम. म्हणून परमेश्वर त्याला सांगितलेलं आहे. ओनली वन टाइम गॉड टोल्ड, फक्त एकदाच परमेश्वर त्याला सांगतो, आई विल बी विथ यू. मी तुझ्या संगतीन राहील. मैं तेरे साथ में. अभी 3 गुना हिम्मत चाहिए तुझे आगे बढ़ने की. आणि आता 3 वेळा ज्यावेळेस परमेश्वर म्हणले, तर 3 गुणा तुझ्या मध्ये हिंमत असायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आप समझते हैं, परमेश्वर जब 3 बार बोलता है ना, आणि जर परमेश्वर 3 वेळा जर ती एक गोष्ट बोलत असेल, या whenever God tells you 3 times, ज्यावेळेस परमेश्वर 3 वेळा तुम्हाला ती गोष्ट सांगतो, it means याचा अर्थ हेच आहे, that is more. ते अधिक आहे. It is more and more and more. आणि ती खूप अधिक आणि अधिक आणि अधिक आहे. आप जरा भी डर नहीं सकते. आणि तुम्ही जरा सुद्धा इने घाबरू शकत नाही. जरा भी आप चिंता नहीं कर सकते. जरा सुद्धा विचार करत बसायचा अभी नाही. आगे क्या होगा, आणि आता पुढे काय होणार आहे, जरा भी सोच नहीं आना चाहिए आपके दिमाग आणि में. अशा प्रकारचे विचार देखील तुमच्या मनामध्ये यायचं नाहीये. हिम्मत से रहो. आणि हिंमत धरून चालायचं आहे. हालेलुया. हालेलुया. शैतान क्या करता है मालूम है? आणि शैतान काय करतो तुम्हाला माहितीये का? कभी कभी आपको ये कहता है, कधी कधी तो येऊन तुम्हाला असं सांगतो, तू प्रार्थना कर. तू प्रार्थना कर.
एक तरफ आपको प्रार्थना करने को उकसाता है और दूसरी तरफ आपके अंदर डर डालता है। आणि एका ठिकाणी तो तुम्हाला प्रार्थना करायला सांगतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो तुमच्या मनामध्ये भीती घालतो. हालेलुया। हालेलुया. तेरे पास जो है ना उसी चीज से परमेश्वर उससे तुझे ऊपर उठा सकता आणि है। ज्या गोष्टी तुमच्या जवळ आहे ना त्याच गोष्टीनं परमेश्वर तुला उंच करेल. मैं क्या करूं पास्टर? आणि पास्टर मी काय करू? छोटा सा चीज है ना उसका उपयोग करो। आणि ज्या लहान गोष्टी तुझ्या जवळ आहे त्या गोष्टींचा उपयोग तू करून घे. हालेलुया। हालेलुया. A widow, आणि एक विधवा, it was a time of drought, famine. आणि त्या ठिकाणी हिने दुष्काळ पडलेला होता She had one fist of flour in her आणि house. तिच्या घरामध्ये मूठभर पीठ होतं. She thought, ती असं विचार केली I will eat this. I will make one bread with this. आणि या पिठाद्वारे मी एक भाकरी करेल I will eat and die. आणि मी ती खाऊन मरणार. I don't have anything now. आता माझ्याजवळ काहीच नाहीये. इतना गरीब परिस्थिति थी। इतकी गरीब परिस्थितीमध्ये असताना वो विधवा थी। ती विधवा होती उस समय में दुष्काल पड़ा था पूरा देश आणि में। त्या देशामध्ये दुष्काळ पडलेला होता घर में खाना पीने के लिए कुछ नहीं है उस आणि औरत के घर घरामध्ये में। हिने काहीच अन्न नव्हता. विधवा है, विधवा होती, एक बेटा है, आणि एक बेटा घर में होता एक मुठ भर आटा है। आणि घरामध्ये मूठभर पीठ होतं. और उसने सोचा आणि तिने असं विचार केला अगर आज ये रोटी बना के हम खाए, आणि आज जर ही भाकरी बनवून मी खाल्लो आगे हमारे सामने आणि पुढं सिर्फ मरण है। फक्त मरण आहे. हालेलुया। हालेलुया. अब कुछ नहीं है। आणि अजून काय नाहीये. लेकिन उस समय आणि तरी सुद्धा त्या वेळामध्ये परमेश्वर का दास एलिया उसके पास आणि जाता है। परमेश्वराचा जाज एलिया त्याच्या जवळ येतो. हालेलुया। हालेलुया. और उसने वो एक रोटी बनाकर एलिया को दे दी। आणि ती एक भाकरी बनवून एलियाला देत्या. आप खाओ, तू खा ये सब आप ही खा के छोड़ो। आणि तुम्ही हे सर्व खाऊन तुम्ही मोकळे व्हा. वो खाया, आणि तो खातो. वो बोलता है और एक रोटी चाहिए। तो म्हणते मला अजून एक भाकरी पाहिजे आहे. आटा खत्म हो गया। ती म्हणाली पीठ संपलेलं आहे. नहीं जाओ और रोटी बनाओ। तो म्हणते नाही जा आणि अजून एक भाकरी बनव. उसने सोचा ती असं विचार केली कौन पागल है समझता है। कोण तर खुळा आहे. हाँ, ये एक मुठ जो आटा थी ना वो आटा से मैंने जो चपाती बना के छोड़ी। आणि घरामध्ये जे पीठ होतं त्या पिठाचं मी भाकरी बनवून मी तुला दिलेलं आहे. अब तो खत्म हुआ है, आता तर समाप्त झालेला आहे. अब मैं करूँ क्या? आता मी करू तर काय करू? एलिया बोलता है आणि एलिया सांगत आहे जाओ अंदर, तू जा देख तेरे डब्बा में क्या है। आणि तुझ्या डब्यामध्ये काय आहे बघ. उसने वो डब्बा खोला, आणि ती आपली भांडी उघडली, आटा है उसमें, त्यामध्ये पीठ होतं पूरा डब्बा भर के आटा है। आणि पूर्ण डब्बा जो होता ते पिठानं भरलेलं होतं. जब आप मरण को देखते हैं तो परमेश्वर जीवन को देखता ज्यावेळेस है। तुम्ही मरणकडे पाहताय त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला जीवन देतो. शैतान क्या करता है मालूम है? आपको हमेशा मरण दिखाता है। आणि शैतान काय करतो? तुम्हाला नेहमी मरण दाखवतो. हे झालं आता संपलं तुझं, आणि आता समाप्त झालं तुझं आता तुझं काय होणार आणि नाही। तुझं काय होणार नाही. देव त्या दिवशी तो परमेश्वर उस दिन उससे क्या पाठ पढ़ाया मालूम है? आणि परमेश्वराने त्या दिवशी त्याला काय शिकवलं तुम्हाला माहिती आहे का? तेरा जीवन तुझं जीवन जो आहे इस रोटी में नहीं है, या रोटीमध्ये नाहीये. आमेन. मैं मुझ में है। माझ्यामध्ये आहे. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर ने ये सिखाया मैं तेरा जीवन का रोटी हूँ। आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझा जीवनाची भाकर मीच आहे. जो मुझ पर डिपेंड रहता है ना वो हमेशा जिंदा रहता है। जो माझ्यावर अवलंबून राहतो तो नेहमी जीवित राहतो. हालेलुया। हालेलुया. So God told Joshua, म्हणून परमेश्वराने यहोशूला सांगितलं I will be with you. मी तुझ्या संगतीन राहील. Go and arise and go. तू उठ आणि जा. I am with you. मी तुझ्या संगतीन आहे. Be strong and be courageous. आणि हिम्मतदार आणि धाडशीनं भर. Hallelujah. हालेलुया. Now, आणि मग आता something powerful God tells him. काय तर सामर्थ्यशाली परमेश्वर त्याला सांगत आहे. Listen to me. आणि काळजीपूर्वक Verse ऐका. 1 onwards I will tell you. पहिला वचनापासून मी तुम्हाला सांगत आहे. First, पहिला arise. तू उठ म्हटलेला आहे. Okay? And then go. आणि त्यानंतर जा म्हटलेला आहे. And then आणि मग I will be with you. मी तुझ्या संगतीन राहील. And then आणि मग be strong and courageous. आणि हिम्मतदार आणि धीरान राह. He didn't stop there. तो तिथं थांबलेला नाहीये. I will be with you. मी तुझ्या संगतीन राहील. And he tells something powerful. आणि इथं त्या पुढे तो काय तर सामर्थ्यशाली सांगत आहे. Let us read verse number 8. आणि 8वं वचन आपण वाचूया. This book of the law shall not depart out of your mouth, but you shall meditate therein day and night, that you may observe to do according to all that is written therein. For then you shall make thy way prosperous, and then you shall have good success. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ.
आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. What God says now. परमेश्वर काय सांगत आहे? Number one, आणि पहिली गोष्ट, arise, तू उठ म्हणत आहे, go, जा म्हणत आहे, I will be with you. मी तुझ्या संगतीन राहील, Be strong and courageous. तू खंबीर राहा आणि हिंमत धर. That's not enough now. आणि आता या गोष्टी पुरेसा नाहीये. Now what he says. आणि पुढे तो काय सांगत आहे? He says, तू सांगत आहे, this book of law. आणि हा नियमशास्त्राचा जो ग्रंथ आहे, Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Shall not depart out of your mouth. तुझ्या मुखापासून तो निघून जाऊ नये. Meditate it day and night. रात्रंदिवस याचा मनन कर. That म्हणजे means म्हणजे याचा अर्थ काय होतो? if you do these two things, जर तू या दोन गोष्टी करशील, you will obey. म्हणजे तू आज्ञापालन करशील. Hallelujah. हालेलुया. Three things are important. 3 गोष्टी महत्वाच्या आहे. Now, आता having courage is not enough. फक्त हिंमत असणं पुरेसा नाहीये. You need to speak the word. Amen. तुम्हाला वचन घोषणा करायचं आहे. घोषणा नाही, बोलायचं. तुम्हाला बोलायचं आहे. Speak the word. तुम्हाला एक वचन बोलायचं आहे. And then, आणि मग second thing Bible says here, you meditate the word. आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती तू मनन कर. परमेश्वर के वचन को आप बोलो और परमेश्वर का वचन को आप मनन करो. देवाचं वचन तुम्ही बोला आणि त्या वचनाचं तुम्ही मनन करा. तीसरा, आणि तिसरी गोष्ट, और परमेश्वर का वचन को आपको क्या करना है, इसको पालन करो. आणि रात्रंदिवस त्या वचनाचं तुम्हाला आज्ञापालन करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Then आणि मग you will have good success. तुम्हाला एक चांगलं यश प्राप्ती होणार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Listen. ऐका, Prayer will release authority. प्रार्थना तुमच्यावरती अधिकार देतो. Hallelujah. If you are a man of prayer, तुम्ही जर प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, when you speak with authority, जर तुम्ही अधिकारानं बोलता, it will happen. त्या गोष्टी घडणार. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? आप हमेशा प्रार्थना करने वाले जब बनते हैं ना, आप जो बोलोगे वो पूरा होगा. जर तुम्ही नेहमी प्रार्थना करणारे व्यक्ती असाल, जे तुम्ही बोलाल ते पूर्ण होणार. आप प्रार्थना करने वाला आदमी नहीं है, तुम्ही प्रार्थना करणारा व्यक्ती नाहीये, आप कुछ भी वचन बोलो, कुछ नहीं होगा. तुम्ही कोणतेही वचन बोलाल, काही होणार नाही. हालेलुया. हालेलुया. उस वचन पर विश्वास रखो, आप प्रार्थना का आदमी बनो और उसका पालन करो, तब आपको यश मिलेगा, सक्सेस मिलेगा. तुम्ही आज्ञापालनचा व्यक्ती बना आणि त्या वचन तुम्ही बोला, मग तुम्ही यशस्वी बनणार आहे. सफलता मिलेगी हमें. तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. हालेलुया. हालेलुया. See, God said, आणि परमेश्वर सांगत आहे, I will be with you. मी तुझ्या संगतीन राहील. If God told him, I will be with you, why God is giving him Bible again? आणि जर परमेश्वर सांगत आहे, मी तुझ्या संगतीन राहील, तर परमेश्वर त्याला वचन का देत आहे? You should not give Bible. तर वचन द्यायला नको. God should tell you, okay, I am with you, that's enough. परमेश्वर सांगितलं असतं, मी तुझ्या बरोबर आहे, तर पुरेसा आहे. बहुत लोग बाइबल नहीं पढ़ते. बरेच लोक वचन वाचत नाही. उनको चलता है कि देव माझा बरोबर आहे. ते म्हणतात देव माझ्या संगतीन आहे, बास आहे. यहोशुआ को परमेश्वर ने क्या बोला? अरे यहोशुआला परमेश्वरानं काय सांगितलेलं आहे? मैं तेरे साथ में हूँ, मी तुझ्या संगतीन आहे. लेकिन उतना बस नहीं होगा. पण एवढंच पुरेसा नाही आहे. आपको क्या करना है? तुला काय करायचं आहे? आपको क्या करना है? तुम्हाला काय करायचं आहे? आपको वचन बोलना है, वचन मनन करना है, वचन का आज्ञा पालन करना है. तुम्हाला वचन बोलायचं आहे, वचन आज्ञा पालन करायचं आहे. कब बोल सकते हैं आप वचन? आणि मग तुम्ही वचन कधी बोलणार? कब बोल सकते हैं? आणि हे तुम्ही कधी बोलणार? अगर आप बाइबल पढ़ते हैं तो बोल सकते हैं. जर तुम्ही वचन वाचत असाल तर तुम्ही बोलणार. अगर आप बाइबल ही नहीं पढ़ते हैं तो बोलोगे क्या? जर तुम्ही वचन वाचतच नाही तर कधी बोलणार? बाइबल में ढ मालूम नहीं है, आपके मुंह से आएगा क्या? आणि जर तुम्हाला वचनातला काहीच शब्द माहित नाही तर मुखातून येणार काय? एग्जाम्पल, उदाहरणासाठी let us think that there is a family. आता विचार करा, एक कुटुंब आहे. They don't have any food to eat. आणि घरामध्ये अन्न नाहीये. They don't have any money. आणि त्यांच्याजवळ पैसा नाहीये. Then what they speak? मग ते काय बोलतात? What they speak? काय बोलतात? What the woman said? ती बाई काय म्हटली?
to Elijah, एलियाला काय म्हटली ती वो विधवा ने क्या कहा एलिया ती को? विधवा स्त्री काय बोलली, ये खाकर हम मर जाएंगे। हे खाऊन आम्ही मरून जाईल. तो जब तकलीफ में जा रही थी उसने मरण को उसने बोला। मग ज्या ती त्रासातून जात होती ती मरणला ती बोलली. प्रभु यीशु क्रूस पर था, आणि हे प्रभू येशू वधस्तंभावर होता मर रहे थे क्रूस पर। आणि तो मरत होता. उस वक्त उन्होंने क्या कहा? आणि त्यावेळेस त्यानं काय बोलला, आई एम थर्स्ट। मी तहानलेला आहे. ये आई एम थर्स्ट किधर है? बाइबल में है। आणि वचन कुठं आहे? ते पवित्र शास्त्रामध्ये आहे. बाइबल में का एक वचन लिया प्रभु यीशु ने, उस वचन को उसने कहा। आणि पवित्र शास्त्रातलं वचन घेऊन येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर बोललेलं आहे. आमीन। आमेन. मुश्किल समय में आणि कठीण परिस्थितीमध्ये आपके मुख से तुमच्या मुखातून परमेश्वर का वचन निकलना है। परमेश्वराचं वचन निघायचं आहे. हाँ, खाना के लिए कुछ नहीं है, जेवायला काय नाहीये, या पैसा भी नहीं है, किंवा पैसा देखील नाहीये. उस वक्त मुंह से क्या आना चाहिए? आणि त्यावेळेस काय तुमच्या मुखातून यायला पाहिजे, माय गॉड शैल सप्लाई ऑल माय नीड्स। माझा परमेश्वर माझी प्रत्येक गरजा पुरवठा करेल. कौन आमीन नहीं बोल? कोण आमेन म्हणत नाहीये. हालेलुया। हालेलुया. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? उस वक्त कौन सी शब्द आपके मुख से आप आणि निकालने त्यावेळेस चाहिए? तुमच्या मुखातून कोणता वचन बाहेर यायचा आहे. आप बीमार पड़े हैं, तुम्ही आजारी आहे ज्यादा बीमार पड़े हैं, आणि जास्तच आजारी पडलेला आहे आप नहीं पड़े। आणि तुम्ही वाचलेलं मैं नाहीये. बोलता हूँ बाबा, अगर कल बीमार पड़े, पास्टर काल असं बोललं असं म्हणू नका। ओके, एक आदमी बीमार पड़ा, आप आणि- दूसरे कोई, आणि विचार करा दुसरं कोणतरी आजारी पडलेला आहे कितना स्वार्थी बन गए रे। ओके, एक आदमी बीमार पड़ा, आणि एक व्यक्ती आजारी पडलेला आहे. इन दैट कंडीशन आणि त्या परिस्थितीमध्ये व्हाट ही विल से, तुम्ही काय बोलणार. आता पोट दुखते, आता पोट दुखत असेल पेट ज्यादा ही दुख रहा है, आणि पोट जास्त दुखत आहे. क्या सोचते हम आणि अभी? मग आता आपण काय विचार करतो, हाँ, आम्हाला असं वाटतंय की अभी मैं मर जाऊंगा क्या? आणि आपण विचार करतो मी आता मरणार आहे ये का, ज्यादा हो रहा है। आणि खूप जास्तच होत आहे. कुछ लोगों का ऐसा लगता है वो आईसीयू में भर्ती हो गए, वो दवाखाना जाने से पहले आईसीयू में भर्ती हो जाते हो। मन ही मन भर्ती हो जाते। आणि मनातच त्यांनी विचार करतात, अभी पैसा नहीं है, दवाखाने में गया, डॉक्टर ने इतना बड़ा टेस्ट लिखा तो क्या करो, सभी टेस्ट घर में बैठ के कर देते हो डॉक्टर से पहले। अगर विश्वास का आदमी है, जर तुम्ही विश्वासाचा व्यक्ती आहे, वो पेट में दर्द लेकर भी क्या कहेगा? त्या पोटात दुखणं घेऊन सुद्धा तुम्ही काय बोलणार, आई एम हील्ड बाय द स्ट्राइप्स ऑफ जीसस। आणि येशूला मिळाला फटक्याने मी आरोग्य प्राप्त झालेला आहे. आमेन। आमेन. वचन को बोलना सीखो। आणि वचनाला बोलायला तुम्ही शिका. कब बोलोगे? आणि तुम्ही कधी बोलणार, इफ यू मेडिटेट डे एंड नाइट। जर रात्रंदिवस त्या वचनावरती तुम्ही मनन करा दिमाग में हमेशा वचन को रखो। आणि नेहमी तुमच्या मनामध्ये देवाचं वचन तुम्ही ठेवा. हालेलुया। हालेलुया. And then आणि मग we obey the word. मग आपण त्या वचनाचं आज्ञापालन You करतो. obey the word. त्या वचनाचं तुम्ही आज्ञापालन करता. When you do these आणि things, ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करता, Bible says वचन सांगत आहे, you will have success. त्यावेळेस तुम्हाला यश प्राप्ती होणार. Hallelujah. आमेन. हालेलुया. You see the journey of success. आणि त्या यशाचा तुम्ही जो प्रवास आहे तुम्ही पाहणार आहे. बोलेगा मेरे पीछे। तुम्ही माझ्या मागे म्हणा, सफलता का यात्रा। सफलता का यात्रा. बोलो, सफलता का यात्रा। सफलता का यात्रा. कहां से शुरू हुआ? ती कुठून सुरुवात होतो, हाँ, कहां से शुरू हुआ? ती कुठून सुरुवात होतो, Arise, उठण्यापासून, go, जाण्यापासून. I am with you. मी तुझ्या संगतीन आहे. Be strong and courageous. खंबीर हो आणि हिम्मत धर. Speak the word. वचन बोल. Meditate the word. रात्रंदिवस ती मनन कर Obey the word. आणि त्याचा आज्ञा पालन कर. तब मिलेगी आपको सक्सेस। आणि मगच तुम्हाला यश प्राप्ती होणार. हाँ, हालेलुया। हालेलुया. हम ऐसा समझते हैं, आम्ही असं विचार करतो, वो मैजिक वाले के हाथ में एक काला पिशवी रहता है, मालूम है? आणि त्या जादूगराच्या हातामध्ये एक काळी पिशवी असते. उसमें हाथ डालेगा कबूतर निकलता है। त्या पिशवीत हात घालणार आणि कबूतर बाहेर निघणार. ऐसा हम सोचते हैं। आपण तसं विचार करतो. परमेश्वर भी ऐसे ही करना है मुझे। आणि परमेश्वर सुद्धा असंच करायला पाहिजे. मैं ऐसा करूंगा, ऐसा परमेश्वर करना ही है। आणि मी असं केलं तर परमेश्वर तसंच करायला पाहिजे. ऐसा नहीं होता है, असं होत नाही. ऐसा नहीं होता है। असं होत नाही. आपको कुछ चीज करना है। तुम्हाला काही तर गोष्टी करायचं आहे. हालेलुया। हालेलुया. समझ में आ रहा है क्या? तुम्हाला समजत आहे का? You need to obey the word. तुम्हाला देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करायचं आहे. When you obey, आणि ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पालन करता you will have the success. त्यावेळेस तुम्हाला यश प्राप्ती होणार. In this journey, आणि या प्रवासामध्ये prayer is also very important. प्रार्थना सुद्धा महत्वाचा आहे. आप प्रार्थना नहीं करते हैं तुम्ही ना, प्रार्थना करत नाही, आप
कि जीवन में कुछ भी अधिकार नहीं रहेगा। मग तुमच्या जीवनावरती तुमचा काहीच अधिकार राहणार नाही, नो अधिकार। काहीच अधिकार नाहीये. एक ऑफिस है, एक ऑफिस आहे, बॉस है, त्या ठिकाणी अधिकारी आहे और एक प्यून भी है। आणि एक शिपाई देखील आहे. प्यून जाके किसी को कुछ कहेगा, शिपाई जाऊन कोणाला तर काहीतरी सांगतो, उसका कोई सुनेगा? त्याचं कोण ऐकतो का? सुनेगा क्या उसका? त्याचं कोण ऐकणार काय? तो कोई नहीं सुन। बॉस आके कहे तो पण तो जर अधिकारी आला आणि बोलला तर सुनेंगे? ऐकणार की नाही? आमेन। आमेन. तो जब आप प्रार्थना करते हैं तो आप बॉस बन जाते हैं। मग ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अधिकारी बनता. हालेलुया। हालेलुया. आपके परिस्थिति का बॉस आप बन जाओ। आणि तुमच्या परिस्थितीचा मालक तुम्ही बनता. सो प्रेयर विल गिव यू अथॉरिटी। मग प्रार्थना तुम्हाला एक अधिकार देतो. प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो. And the Bible आणि मग पवित्र शास्त्र will lead you into success. तो तुम्हाला यशामध्ये तो चालवेल. Praise the Lord. देवाची स्तुती असो. And the prayer will remove your weaknesses. आणि प्रार्थना जो आहे तुमची कमजोरी काढून टाकतो. Amen. Hallelujah. हालेलुया. प्रेज लॉर्ड. Prayer will remove fear from you. आणि प्रार्थना जो आहे तुमच्यामधलं बाहेर काढून टाकतो. Amen. आमेन. हिम्मत से आगे बढ़ना है। आणि हिम्मत धरून आपल्याला पुढे जायचं कोई आहे. मेरे पीछे। आणि तोच माझ्या मागे आहे. हम खड़े होते हुए कहेंगे ये। आणि आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभा राहूया और कहेंगे आणि असं बोलूया, मैं डरूंगा नहीं। मी घाबरणार नाही, मी खचून जाणार नाही, मी खचून जाणार नाही, मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. हालेलुया। हालेलुया। हालेलुया. प्रॉब्लम आएगा तो क्या करोगे आप? समस्या आली तर काय करणार? क्या करोगे? तुम्ही काय करणार आहे? उठना है। तुम्हाला उठायचं आहे. उठे ना अभी। उसी के लिए उठवाया मैं। हालेलुया। हालेलुया. अराइज। तुम्हाला उठायचं आहे. एंड देन आणि मग उसके बाद में क्या करना है? तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे? जायचं आहे. भूल गए, अभी भूल गए। और कैसा अब सब फैन के नीचे बैठ के सब बोल रहे हैं, प्रॉब्लम आने के बाद क्या करेंगे? ये हम चलेंगे, हम भागेंगे। प्रॉब्लम से मत भागो। हालेलुया। समस्यातून तुम्ही So पळून you have to rise up. मग तुम्हाला उठून उभा राहायचं आहे. And then आणि मग you have to walk. तुम्हाला चालायचं आहे. And then आणि मग what? काय? God is with you. परमेश्वर तुमच्या संगतीनं आहे. And then you shall to be strong and be courageous. आणि मग हिंमत धरायचं आणि खंबीर व्हायचं आहे. And then आणि मग what happens? काय होतो? You take the Bible. तुम्ही पवित्र शास्त्र घेता. Hallelujah. हालेलुया. You need to take the Bible. तुम्हाला पवित्र शास्त्र घ्यायचं आहे. You need to take the Bible means Bible हुडकायला जाऊ नका. फार कष्ट आल्यानंतर बायबल घ्या म्हटलं त्याला थांबा बायबल घेतो असा अर्थ नाहीये. यू नीड टू स्पीक द वर्ड. तुम्हाला वचन बोलायचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हाँ, जब प्यास लगने के बाद कुआं खोदने का नहीं रहता. ताण लागल्यावर मी खोदायला जायचं नाहीये. रोज बाइबल पढ़ो. दररोज तुम्ही वचन वाचा. जब प्रॉब्लम आता है आणि ज्यावेळेस समस्या येतो तब बाइबल नीचे रखो. त्यावेळेस पवित्र शास्त्र खाली ठेवा. जो भी पढ़ा है ना वो बोलना चालू आणि करो. जे तुम्ही वाचलाय ते बोलायला सुरुवात करा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेट्स क्लोज अवर आईज. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. लेट्स क्लोज अवर आईज. आपण आपले डोळे बंद करूया. थैंक यू फादर. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद Hallelujah. येशू. Thank you, O Lord. धन्यवाद प्रभू. Oh, hallelujah, Jesus. We worship you. Lift up your hands. आपले दोन्ही हात आपण उंच करूया. Thank you, Jesus. Hallelujah. Oh, Rama, Shikha Rama, Lakha Raba, 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 Raba. हम सब अन्य भाषा में हम बातें करें. आपण सर्वजण अन्य भाषामध्ये बोलूया. अन्य भाषा में जब हम बात करते हैं ना सामर्थ्य मिलता है. आणि ज्यावेळेस आपण अन्य भाषामध्ये बोलतो सामर्थ्य प्राप्त होतो. ओ रामा शिखा रामा लाखा रबा रे 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 ओ रामा शिखा रामा लाखा रबा रे 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 लो रामा शिखा रामा लाखा रबा रे 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 हालेलुया. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Yes, Lord. Oh, Rama Shikha Rama Laka Rama Re 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 Re. Oh, Rama Shikha